we are starting with the chapter number 2, that is introduction to SEO, and SEO stands for search engine optimization. So आपण जर याचं वेटेज जर आपण बघितलं ह्या चॅप्टरचं तर टोटल वेटेज असणार आहे याला 10 मार्क्सचं वेटेज असणार आहे या चॅप्टरला. अँड विथ ऑप्शन जर आपण बघितलं तर टोटल 12 मार्क्सचं विथ ऑप्शन किती असणार आहे, 12 मार्क्सचं वेटेज असणार आहे. सो 10+2 12 मार्क्सचं वेटेज राहील ह्या चॅप्टरला. देन ह्या चॅप्टरमधून सो दिस चॅप्टर इज टोटली थेरी बेस्ड चॅप्टर. सो तुम्हाला एक्झाममध्ये येताना क्वेश्चन ह्याच्यामधून फक्त तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन येतील, थेरी बेस्ड म्हणजे आन्सर इन ब्रीफचे क्वेश्चन असतील अँड ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येतील तुम्हाला. ह्याच्यातून तुम्हाला प्रोग्रामिंग रिलेटेड काही नसणारे टोटली थेरी बेस्ड क्वेश्चन चॅप्टर आहे आपला हा. सो तुम्हाला एकतर क्वेश्चन असतील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील, नाहीतर आन्सर इन ब्रीफ दॅट इज थेरी बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. ओके, सो द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज व्हॉट इज SEO. ओके, SEO काय आहे? येस, SEO स्टँड्स फॉर, आता एक्झाममध्ये जर आपण बघितलं बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला SEOची फुल फॉर्मवरती फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येतोच. SEO स्टँड्स फॉर, ओके, व्हॉट इज SEO? SEO स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय फुल फॉर्म आहे SEOचं? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन असतोच. ओके, तुम्हाला फुल फॉर्म माहिती असली पाहिजे. सो दिस चॅप्टर इज ऑल अबाउट टू अंडरस्टँड or we will discuss in this chapter that how to rank a website or how to optimize the website, and or we can say that how to design and develop a website to be ranked high in search engine. ओके, आपल्याला आपली जी वेबसाईट आहे आपण जी डेव्हलप करणार आहोत, जी तुम्ही क्रिएट करणार आहात, त्याचं डिझायनिंग किंवा ती कशा पद्धतीने तुम्ही ती क्रिएट केली पाहिजे, आणि की तुमच्या जे वेबसाईटचं जे रँकिंग आहे ते सर्च इंजिनमध्ये आपण कसं इन्क्रीज करू शकतो तुमच्या वेबसाईटचं जे रँकिंग असणार आहे. ओके, सो काय मोठं असणार आहे ह्याच्यामागे की आपण आपल्या वेबसाईटचं रँकिंग कसं हाय करू शकतो. ओके, देन इन केस सपोज तुम्ही ज्यावेळी एखादी वेबसाईट तुम्ही काय करता, सर्च करता सर्च इंजिनवरती. ओके, आता गुगल काय आहे आपलं? गुगल आपलं एक सर्च इंजिन आहे, राईट. आता ज्यावेळी आपण एखादी वेबसाईट गुगलवरती सर्च करतो त्यावेळी तुम्ही बघितलं असेल आपले जे वेबसाईट आहेत, आता सपोज इन केस कन्सिडर करा मी सर्च केला आहे IT PYQs. ओके, सो काय येईल मला, अशा मल्टिपल वेबसाईट दिसतील. www.websitename.com, पुन्हा www.websitesname.com, अशा मला काय दिसणार आहेत माझ्या सर्च इंजिनवरती, अशा मल्टिपल वेबसाईट दिसतील. ओके, पण कधी तुम्ही असा विचार केला आहे का, हे जे आपल्याला जे टोटल नंबर ऑफ वेबसाईट दिसतात, मग ते कोणतंही कंटेंट असू दे, तुम्ही कोणतीही वेबसाईट सर्च करा, तुम्हाला कधीही सर्च इंजिनवरती कधी एक वेबसाईट कधी दिसत नाही आपल्याला. अशा मल्टिपल वेबसाईट आहेत ते आपल्याला 1 बाय 1 अशा डिस्प्ले होतात. बट जी वेबसाईट ॲट दी टॉप आहे, तर फर्स्ट नंबरला जी आपली वेबसाईट दिसते ते त्याचं काय असतं, ते टॉपला का असते? कारण की त्याचं जे रँकिंग आहे ते अगदी टॉपला असतं. की त्याची पोझिशन असते ती फर्स्ट पोझिशनला असते, त्याचं रँकिंग आहे ते हाय असतं, त्या वेबसाईटचं रँकिंग हाय असतं, म्हणून ती वेबसाईट ॲट द टॉपला आपल्याला डिस्प्ले होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर जी वेबसाईट असणार आहे ती त्या वेबसाईटच्या कम्पॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर त्याचं रँकिंग कुठेतरी थोडं कमी असणार आहे. देन त्याचं रँकिंग कुठं असतं तर त्याच्यानंतर असतं सेकंड पोझिशनला असतं. अशा ज्या वेबसाईट आहे, तुम्ही कोणतीही वेबसाईट जर सर्च केली सर्च इंजिनवरती तुम्हाला भरपूर अशा वेबसाईट दिसतील, आणि ते जे त्यांचा जो सिक्वेन्स आहे, ज्या सिक्वेन्सनी त्या डिस्प्ले होतात ते त्यांचं रँकिंग ठरवलेलं असतं सर्च इंजिननी. ओके, त्या उगेच आपल्या आहेत म्हणून अशा दिसत आहेत कसं पण आपलं त्यांचं काही पण सिक्वेन्स आहे, किंवा आपण कधी असं विचार पण नसेल केला की कोणती वेबसाईट आहे किंवा काय ह्याचं रँकिंग असेल किंवा काय असेल, तर ते तसं नसतं. तर प्रत्येक वेबसाईटचं काहीतरी रँकिंग केलेलं असतं. ओके, त्या वेबसाईटचं पूर्ण ॲनालाइज करून त्याचं रँकिंग केलेलं असते, आणि त्या रँकिंगला कन्सिडर करून तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनवरती त्या वेबसाईट आहेत त्या डिस्प्ले होतात. ओके, मग हेच आहेत, तर हीच कन्सेप्ट आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत की तुमच्या ज्या वेबसाईटचं जे रँकिंग आहे ते हाय कसं करायचं, तो आपण आपली जी वेबसाईट आहे ते कशी डेव्हलप केली पाहिजे, कशी डिझाईन केली पाहिजे. ओके, काय फॉलो केलं पाहिजे आपण, ज्याने की आपलं रँकिंग जे आहे ते आपल्याला टॉपला दिसणार आहे, तेच आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो द फर्स्ट कन्सेप्ट इज लेट्स सी द इंट्रोडक्शन. इफ वी सी द इंट्रोडक्शन, काय सांगितले बघा त्यांनी, SEO stands for
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एसईओचं काय फुल फॉर्म आहे? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. अँड एसईओ इज अ टेक्निक यूज्ड फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट टू बी रँक हाय इन सर्च इंजिन रिझल्ट. ओके, मी काय सांगितलं? एसईओ काय आहे? इट इज अ टेक्निक. ओके, इट इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट टू बी रँक हाय इन सर्च इंजिन. एसईओ एक असं टेक्निक आहे ज्याच्या हेल्पनी आपण काय करू शकतो? आपण आपली वेबसाईट आहे ती डिझाईन कशी करायची, कशी डेव्हलप करायची आहे ते आपण ठरवणार आहोत. आणि ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आपण आपली जी वेबसाईट आहे ती ऑप्टिमाइज केल्यानंतर आपल्या वेबसाईटला एक काय भेटणार आहे? तर एक रँक भेटणार आहे. आपण आपल्या वेबसाईटचं सर्च इंजिनवरती रँक कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो, कसं वाढवू शकतो, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो फिलिंग द ब्लँकसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट. एसईओ स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. देन एसईओ इज अ टेक्निक. बघा इथे पण फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो. एसईओ इज अ टेक्निक. एक्झाममध्ये हा क्वेश्चन असतोच तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी. एसईओ इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट टू बी रँक हाय इन सर्च इंजिन रिझल्ट. म्हणजे काय असणार आहे? डॅश इज अ टेक्निक यूज फॉर डिझायनिंग अँड डेव्हलपिंग अ वेबसाईट. ओके, आन्सर विल बी एसईओ. काय आन्सर असणार आहे त्याचं? एसईओ इज अ टेक्निक. देन इट इज अ सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग. एसईओ काय आहे? इट इज अ सबसेट ऑफ SEM. ओके, फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो तिथे किंवा MCQ 1 करेक्टसाठी क्वेश्चन विचारू शकतात. इट इज अ सबसेट ऑफ सर्च इंजिन मार्केटिंग. SEMचं काय आहे? ते सबसेट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे, हायलाईट करून ठेवा. देन SEO is useful in increasing the number of visitors to a website. ओके, सो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय कशासाठी यूज आहे? काय यूज आहे त्याचा? इट इज युजफुल टू इन्क्रीज द नंबर ऑफ व्हिजिटर्स. ओके, आपण आपल्या वेबसाईटवरती नंबर ऑफ व्हिजिटर्स कसे इन्क्रीज करू शकतो ते हेल्पफुल असणार आहे SEO थ्रू. देन there are many strategies and techniques adopted to optimize the website or web pages. Okay, so there are two types of SEO. आता बघा, so the next point is types of SEO. Okay, सो एक्झाममध्ये तुम्हाला थेअरीसाठी म्हणजे आन्सरिंग ब्रीफसाठी क्वेश्चन असतातच. डिफाईन SEO अँड स्टेट द टाईप्स ऑर एक्सप्लेन द टाईप्स ऑफ SEO. आता इथे बरेच स्टुडंट काय करतात? टाईप्सवरती क्वेश्चन विचारतात, टाईप्सवरती क्वेश्चन आलेला असतो, बट ते आन्सर आपण राईटअप करताना तुम्ही त्याच्या टेक्निक्स तिथे एक्सप्लेन करता. बट टाईप्स आणि टेक्निक्समध्ये एक लक्षात ठेवा, टाईप्स डिफरंट आहेत आणि SEOच्या टेक्निक्स ज्या आहेत त्या डिफरंट आहेत. त्या दोन्ही सिमिलर नाही आहेत. म्हणून SEO डिफाईन SEO अँड एक्सप्लेन द टाईप्स ऑफ SEOवरती जर क्वेश्चन आला तर त्याचे कोणते टाईप आहेत? SEOचे दोन टाईप आहेत, ऑन पेज अँड ऑफ पेज. ओके, आणि टेक्निक्स ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. टेक्निक्स पण दोन आहेत बट त्या वेगळ्या आहेत. मग टेक्निक्सवरती क्वेश्चन आला असेल, आता टेक्निक्सवरती पण क्वेश्चन असतो, डिफरन्शिएटवरती क्वेश्चन असतो. ओके, राईट डिफरन्स बिटवीन व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट असा क्वेश्चन असेल. बट डिफाईन SEO अँड स्टेट द टाईप्स ऑफ SEO, इथे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. टाईप्स वेगळे आहेत आणि त्याचे जे टेक्निक्स आहेत त्या वेगळ्या आहेत. सो टाईप्स काय आहेत ते आपण बघूयात. सो देर आर टू टाईप्स ऑफ ऑप्टिमायझेशन. ओके, सो किती टाईप्स आहेत ऑप्टिमायझेशनचे? दोन टाईप्स आहेत टोटल. कोणते कोणते आहेत? ऑन पेज SEO अँड ऑफ पेज SEO. सो SEOचे किती टाईप्स आहेत? तर दोन टाईप्स आहेत. सो व्हॉट इज ऑन पेज अँड ऑफ पेज? सो याचा डिफरन्स पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये विचारू शकतात. सो व्हॉट इज ऑन पेज? It includes provision of good content, good keyword selection, putting keywords on correct places, giving appropriate title to every pages. ओके, इन शॉर्टमध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगते. ऑन पेज म्हणजेच काय? ऑन पेज म्हणजे तुमच्या वेबसाईटमधलं कंटेंट, तुमच्या वेबसाईटच्या आतमधलं कंटेंट. ओके, जे तुमची वेबसाईट आहे, तुमचं वेब पेज आहे, त्याच्या आतमधलं कंटेंट कसं असलं पाहिजे ते म्हणजेच आपलं ऑन पेज असणार आहे. आणि ऑफ पेज म्हणजे काय? त्याच्या बाहेरचं कंटेंट कसं असणार आहे. ओके, ऑन ऑफ पेज म्हणजेच काय? वेबसाईटच्या बाहेरचं कंटेंट. ओके, बाहेरचं असेल तर काय असणार आहे? ऑफ पेज असणार आहे. आणि त्याच्या आतमधलं कंटेंट असणार आहे तर त्याला आपण काय म्हणतो? ऑन पेज असणार आहे. ओके, सो ऑन पेज म्हणजेच काय? इट इन्क्लूड प्रोव्हिजन ऑफ गुड कंटेंट, गुड कीवर्ड सिलेक्शन, पुटिंग कीवर्ड्स ऑन करेक्ट प्लेसेस. आता वेबसाईटमधलं ऑन पेज, आता वेबसाईटच्या आतमधलं मी सांगितलं तुम्हाला, राईट. मग तुमचं जे काही कंटेंट असेल मग ते कसं असलं पाहिजे? कसं असलं पाहिजे? काय सांगितलं त्यांनी? प्रोव्हिजन ऑफ गुड कंटेंट, गुड कंटेंट असलं पाहिजे, बरोबर. ॲप्रोप्रिएट कीवर्ड्स असले पाहिजेत.
जे काही तुम्ही यूज करताय ते प्रॉपर असले पाहिजे, जे आपण कीवर्ड्सचं तुम्ही यूज करताय ते व्यवस्थित असले पाहिजे. म्हणजे कोणते जे कीवर्ड्स आहेत ते आपण तुम्ही यूज करणार आहे ते तुमच्या वेबसाईटशी रिलेटेडच तुम्ही कीवर्ड्स यूज करताय का ते इम्पॉर्टंट आहे. देन गिविंग ॲप्रोप्रिएट टायटल टू एव्हरी वेब पेज, तुम्ही प्रत्येक वेब पेजला ॲप्रोप्रिएट टायटल असाइन करताय का. तुमचं टायटल आणि तुमच्या वेब पेजचं जे कंटेंट आहे ते मिसमॅच नाही झालं पाहिजे. टायटल मस्ट बी सेम ऑर रिलेटेड टू दी वेब पेज. ओके, तुमच्या वेब पेजशी रिलेटेड असलं पाहिजे. देन नेक्स्ट टाईप आहे आपला ऑफ पेज. ओके, आता ऑफ पेजमध्ये बघा काय सांगितलं आहे त्यांनी. इट इन्क्लूड्स लिंक बिल्डिंग increase link popularity by submitting open directories, search engine link exchange etc. okay, so if we see the difference, इथे बघा काय सांगितलंय. सो ऑन पेज SEO अँड ऑफ पेज SEO मध्ये काय डिफरन्स आहे बघा. ऑन पेज SEO इज कन्सर्न विथ information that is displayed to the end user such as text, images and website navigations. ओके, बघा मी आता सांगितलं तुम्हाला ऑन पेज म्हणजे काय असणार आहे. तुमच्या वेबसाईटमधलं जे कंटेंट आहे, आतमधलं जे कंटेंट आहे ते कसं असलं पाहिजे तर त्याच्याशी ते कन्सर्न असतं. ओके, सो इट इज कन्सर्न विथ इन्फॉर्मेशन दॅट इज डिस्प्लेड टू दी एंड युजर. म्हणजे तुमच्या ज्या वेबसाईटमधलं जे कंटेंट आहे ते कोण बघणार आहे, ते एंड युजर्स, बरोबर, जे युजर्स बघणार आहेत ते प्रॉपर असलं पाहिजे. आणि ऑफ पेज म्हणजेच काय, तर तुमच्या बाहेरचं कंटेंट जे काय बाहेर असणार आहे. सो ऑफ पेज इज कन्सर्न विथ वेबसाईट रिलेशनशिप. डू अदर वेबसाईट रेफर टू यू, ओके, ऑर डू यू रेफर टू अदर्स वेबसाईट, हाऊ गुड इज युअर नेटवर्क. म्हणजेच काय, तुम्ही जी वेबसाईट डेव्हलप करताय तुमच्या वेबसाईटचं दुसरं कोण. ओके, मी काय सांगते, आपण जर एक कन्सिडर करा तुम्ही एखादी काय केली आहे तर वेबसाईट डेव्हलप केली आहे. वेबसाईट रिलेशनशिप म्हणजे तुमच्या वेबसाईटचं आणि दुसऱ्या वेबसाईटचं रिलेशनशिप कसं असलं पाहिजे. मग एखाद्या वेळी तर तुम्ही एखादी वेबसाईट डेव्हलप केली आहे, मग तुमचं रेफरन्स कोण दुसरं त्यांच्या वेबसाईटमध्ये देते आहे का, तुम्ही दुसऱ्यांच्या वेबसाईटचं रेफरन्स तुमच्या वेबसाईटमध्ये देत आहे का, तर हे पण इम्पॉर्टंट आहे ऑप्टिमायझेशनसाठी. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज टेक्निक्स ऑफ SEO. ओके, बघा आता टेक्निक्स बघूयात आपण काय आहेत. टेक्निक्स काय आहेत. सो टेक्निक्स आर फर्दर डिवायडेड इंटू 2 टाईप्स. किती टाईपमध्ये डिवाईड झालेली आहे, 2 टाईपमध्ये डिवाईड झालेली आहे. कोणत्या कोणत्या आहेत, व्हाईट हॅट SEO अँड ब्लॅक हॅट SEO. SEOच्या किती टेक्निक्स आहेत, टोटल 2 टेक्निक्स आहेत, व्हाईट हॅट SEO अँड ब्लॅक हॅट SEO. नाव we'll see one by one. So the techniques that search engine recommend as a part of good design are called as white hat SEO. ओके, असं जे टेक्निक आहे, असं जे कंटेंट आहे जे सर्च इंजिन थ्रू रेकमेंड केलं जातं, अप्रूव्ह केलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट टेक्निक इज अ व्हाईट हॅट टेक्निक. अँड व्हॉट इज ब्लॅक हॅट टेक्निक, टेक्निक्स दॅट सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह. The technique used for optimizing the website are manipulative. ओके, म्हणजे व्हाईट हॅट म्हणजेच काय, सर्च इंजिन थ्रू अप्रूव्ह केलेलं नसतं तरीसुद्धा त्याचं ऑप्टिमायझेशन करून त्या पोर्टलवरती काय म्हणू शकतो आपण, तुमचं जे आपले सर्च इंजिन आहे त्याच्यावरती पब्लिश केल्या जातात त्या वेबसाईट, बट ते अप्रूव्ह केल्या जात नाही. ते जास्त दिवसांसाठी त्यांचा रँकिंग आहे ते हाय होत नाही. ओके, ह्याचा जर आपण डिफरन्स बघितला तर एक्झॅक्ट काय आहे बघा, व्हाईट हॅट अँड ब्लॅक हॅट. व्हाईट हॅट म्हणजेच काय, तुमचं जे वेबसाईट आहे, ओके, तुमचं जे वेबसाईट आहे त्याचं जे कंटेंट आहे ते कसं असलं पाहिजे, रिलेव्हंट कंटेंट असलं पाहिजे. ओके, रिलेव्हंट कंटेंट म्हणजेच काय, तुम्ही जर एखादी वेबसाईट डेव्हलप करताय त्याचं जे कंटेंट आहे ते तुमच्या वेबसाईटशी रिलेट करतं का, रिलेटेड आहे का. असं नाही झालं पाहिजे की एक वेबसाईट आहे आणि त्यांचं कंटेंट त्याचं वेगळं आहे, मग असं तुमचं रँकिंग हाय होणार नाही. ओके, ॲक्च्युअल कंटेंट असलं पाहिजे. देन वेल लेबल इमेजेस, इन केस तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये इमेजेस अपलोड केल्या असतील मग त्या व्यवस्थित आहेत का, तुम्ही त्याच्यासोबत अल्ट ॲट्रिब्यूटचा यूज केलेला आहेत का, ते वेल लेबल आहेत का, प्रॉपर आहेत का, रिलेटेड आहेत का त्याच्याशी, ते इम्पॉर्टंट आहे. देन रिलेव्हंट लिंक्स अँड रेफरन्सेस, तुम्ही एखादी लिंक प्रोव्हाइड करत असाल किंवा रेफरन्स देत असाल एखाद्या वेबसाईटचा तर तो प्रॉपर आहे का. ओके, तो रिडायरेक्ट तर नाही झाला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट सेंटेन्सेस विथ गुड स्पेलिंग अँड ग्रामर. ओके, वॉट एव्हर कंटेंट यू आर ॲडिंग ऑन युअर वेब पेज. ओके, काही जे तुम्ही कंटेंट ॲड करताय तिथे ग्रामर मिस्टेक नसलं पाहिजे, स्पेलिंग करेक्ट असल्या पाहिजेत, हे पण इम्पॉर्टंट आहे खूप. देन युनिक अँड रिलेव्हंट पेज टायटल, स्टँडर्ड कॉम्प्लेंट HTML. ओके, सो मल्टिपल वेब पेजेस असतात,
वेबसाईटमध्ये. मग प्रत्येक पेजला तुम्ही युनिक टायटल असाइन केलेलं आहे का, ते रिपीट नाही झालं पाहिजे, तुम्ही मेटा डिस्क्रिप्शनचा यूज केला आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे व्हाईट हॅट स्ट्रॅटेजीजमध्ये. ओके, जे की हे जे सगळ्याचे स्ट्रॅटेजीज आहे, व्हाईट हॅट स्ट्रॅटेजी आहे ते अप्रूव्ह केलं जातं बाय सर्च इंजिन. देन ब्लॅक हॅट स्ट्रॅटेजी, डुप्लिकेट कंटेंट. आता बघा, ब्लॅक हॅट तुम्हाला नावावरून लक्षात येत असेल, ब्लॅक हॅट म्हणजे काहीतरी असं दुसऱ्यांचं कॉपी केलेलं कंटेंट, बरोबर, त्याच्यामध्ये स्वतःचं काही नसतं, दुसऱ्यांचं कॉपी करून एखादं कंटेंट आणि त्याला स्वतःचं नाव देणं की हे आम्ही केलेलं आहे, त्याला आपण ब्लॅक हॅट बोलू शकतो. ओके, त्याच्यामध्ये स्वतःचं काहीसुद्धा इन्व्हॉल्वमेंट नसतं, एखाद्याचं आहे असं कंटेंट घ्यायचं आणि त्याला स्वतः एक अप्रुव्हल द्यायचं की हे आमच्या थ्रू केलेलं आहे, हे आम्ही केलेलं आहे, त्याला आपण ब्लॅक हॅट बोलू शकतो. ओके, सो इनविजिबल टेक्स्ट अँड स्टफ कीवर्ड्स. ओके, जे टेक्स्ट आहे ते इनविजिबल असतं, प्रॉपर नसतं. देन क्लॉकिंग ऑर रिडायरेक्टिंग द युजर्स टू अनदर साईट ऑर पेज. बघा, तुम्ही बऱ्याच अशा वेबसाईट बघितल्या असतील, तिथे रेफरन्ससाठी किंवा बऱ्याच अशा वेबसाईटच्या लिंक असतात. आता तुम्ही एखादी वेबसाईट सर्च केली किंवा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं तर होतं काय, आपण ज्यावेळी त्या लिंकवरती क्लिक करतो ना, तर आपण रिडायरेक्ट होतो, आपण एक वेगळ्याच पेजवरती रिडायरेक्ट होतो, इंटरॅक्ट होतो आपण त्या न्यू पेजवरती. बट त्या वेबसाईटचं आणि त्या वेब पेजचं काहीही घेणं देणं नसतं, म्हणजे त्यांच्यामधलं काही संबंध नसणारे, तरी सुद्धा त्याला आपण काय म्हणतो ते म्हणजे रिडायरेक्ट होणं. आणि पुन्हा मग त्या पेजवरून आपण एक दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट होतो, बरोबर. म्हणजे काय होतं, क्लॉकिंग ऑर रिडायरेक्टिंग द युजर्स टू अनदर साईट ऑर पेज. म्हणजे वेबसाईटचं लिंक तर दिलेलं असतं, त्या लिंकवरून पण आपण ते ॲक्च्युअल लिंक वेबसाईटवरती व्हिजिट होत नाही, तर आपण वेगवेगळ्या पेजेसवरती रिडायरेक्ट होत राहतो. ओके, देन लिंक फ्रॉम साईट्स विथ नॉन रिलेव्हंट कंटेंट. म्हणजेच ते अशा लिंक पण रेफरन्ससाठी दिलेल्या असतात की त्याचं जे कंटेंट आहे ते नॉन रिलेव्हंट कंटेंट असतं, काही सगळं मिसमॅच असतं. ओके, त्याच्याशी रिलेट करत नाही, आपलं द्यायचं म्हणून काहीतरी लिंक्स दिलेल्या असतात. सो हे आहे तुमच्या स्ट्रॅटेजीज. ओके, हा काय आहे तर आपल्या SEOच्या स्ट्रॅटेजीज आहेत. किती टाईप आहेत, टेक्निक्स आपण बघितले. ओके, टेक्निक्सचे किती टाईप आहेत, 2 टाईप आहेत, ब्लॅक हॅट अँड व्हाईट हॅट. सो व्हाईट हॅट काय आहे, टेक्निक्स दॅट सर्च इंजिन रेकमेंड ॲज अ पार्ट ऑफ गुड डिझाईन. ओके, व्हाईट हॅट काय आहे, व्हाईट हॅट एक असं टेक्निक आहे जे की सर्च इंजिननी अप्रूव्ह केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ज्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्याच्यामधलं जे कंटेंट आहे सगळं काय असतं तर रिलेव्हंट असतं, वेलेबल इमेजेस असतात. ओके, प्रॉपर लिंक्स असतात. तर हे आहे आपलं व्हाईट हॅट. आणि ब्लॅक हॅट जर आपण बघितलं, मी आता सांगितलं तुम्हाला, एखाद्याची वेबसाईट असेल त्याची ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेणं त्याच्यातलं कंटेंट आणि त्याला अप्रुव्हल करणं की हे आम्ही स्वतः डेव्हलप केलेलं आहे आणि ते ऑप्टिमाइज करून मग ते पब्लिश करणं, तर हे झालं ब्लॅक हॅट. ओके, सो जी ब्लॅक हॅट आहे ना, ती सर्च इंजिन थ्रू जास्त दिवस अप्रूव्ह केलं जात नाही, त्याचं एक टाईम पिरियड थोडाच असणार आहे. होऊ शकतं की एखादं वेबसाईट पब्लिश केल्यानंतरनी तर त्याचं रँकिंग आहे मे बी तुम्हाला ते हाय दिसेल, पण ते जास्त दिवसांसाठी नसतं. एक थोड्या दिवसानंतरनी त्याचं जे रँकिंग आहे त्या वेबसाईट, तशा ज्या वेबसाईट असतात त्याचं ऑटोमॅटिक जे रँकिंग आहे ते लो होत जातं आणि एकदम तुम्हाला बॉटमला आलेलं दिसतं. म्हणजे त्याचं रँकिंग ऑटोमॅटिक ते कमी कमी होत जातं, कारण की सर्च इंजिन जे आहे ते ब्लॅक हॅटला कधीही अप्रूव्ह करत नाही, डुप्लिकेट कंटेंटला कधीही अप्रूव्ह करत नाही. ओके, रिलेव्हंट कंटेंटच पाहिजे आणि सगळं व्यवस्थितच असलं पाहिजे. देन लक्षात आलं, टेक्निक्स ऑफ SEO म्हणजेच काय. आता टेक्निक्सवरती तुम्हाला थेरीसाठी आन्सर इन ब्रीफसाठी क्वेश्चन असतोच. एक्सप्लेन द राईट अँड एक्सप्लेन द टेक्निक्स ऑफ SEO. ओके, आता टेक्निक्स ऑफ SEO एक्सप्लेन करताना तुम्ही त्याच्या दोन्ही पण टाईप्स, दोन्ही टेक्निक्स ज्या आहेत त्या इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्याच पाहिजेत. दॅट इज व्हाईट हॅट आहे अँड ब्लॅक हॅट आहे. त्याच्यामध्ये हे सगळे जे पॉईंट्स आपण बघितले हे सगळे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजेत. ओके, फक्त एवढंच नाही, विथ त्याचं डेफिनेशन. म्हणजेच व्हाईट हॅट असेल, टेक्निक्स दॅट सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह as a part of good design. Okay, sorry, black hat असेल do not approve as a part of good design. white hat असेल then approved by search engine. हे जे डेफिनेशन आहे ते सुद्धा तुम्ही राईटअप केलं पाहिजे. हे डेफिनेशन विथ त्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत सगळ्या, हे सगळे पॉईंट्स कव्हर झाले पाहिजेत. ओके, मग तुम्हाला आउट ऑफ मार्क इझिली मिळू शकतात. देन द नेक्स्ट पॉईंट इज ऑप्टिमायझिंग अ वेबसाईट. ओके, आता बघा, ऑप्टिमायझिंग अ वेबसाईट म्हणजेच काय. आता ॲक्च्युअल हा चॅप्टर आपण बघतोय त्याच्यामध्ये आपण काय एक्झॅक्ट डिस्कस करतोय की आपण आमची जी वेबसाईट आहे त्याचं ऑप्टिमायझेशन केलं पाहिजे, बरोबर. ऑप्टिमायझेशन म्हणजेच काय, आता वेब पेजेस किंवा वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करूनच आपण काय करतो तर पब्लिश करतो आपली वेबसाईट. आता ऑप्टिमायझिंग अ वेबसाईट.
ओके, वेबसाईटचं ऑप्टिमायझेशन करताना तुमच्या वेबसाईटमध्ये काय काय असलं पाहिजे किंवा तुम्ही काय फॉलो केलं पाहिजे वेबसाईट डेव्हलप करताना. बघा काय सांगितलं आहे, देर आर व्हेरियस सेक्शन्स ऑफ अ वेबसाईट विच कॅन बी ऑप्टिमाइज फॉर बेटर SEO, फॉर बेटर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सम ऑफ द वेज टू ऑप्टिमाइज अ वेब पेज फॉर SEO आर. ओके, आता बघा जो फर्स्ट आहे, फर्स्ट जर आपण बघितलं तर काय सांगितलं त्यांनी, पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन. आता पेज स्ट्रक्चर ऑप्टिमायझेशन म्हणजेच काय असणार आहे. आता बघा ज्यावेळी तुमचं आपलं जे वेबसाईट आहे ते ऑप्टिमायझेशन होत असतं त्याचं सर्च इंजिन थ्रू. ओके, सर्च इंजिन थ्रू ऑप्टिमाइज होत असतं, त्यावेळी आपले जे प्रोग्राम्स असतील, तुम्ही जे वेब पेजेस वगैरे डेव्हलप केलेले आहेत त्याचं जे आपण कोडिंग करतो ते कसं असलं पाहिजे, सिस्टमॅटिक. आणि तिथे तुमचा जो HTMLचा जो आपला जो सिंटॅक्स आहे तो फॉलो झाला पाहिजे. काय सांगितलं इथे, HTML प्रोग्राम शूड स्टार्ट्स विथ डॉक टाईप HTML. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. वी आर युझिंग द HTML5, सो वी मस्ट स्टार्ट आर प्रोग्राम विथ द डॉक टाईप HTML. ओके, डॉक टाईप HTML पासूनच स्टार्ट झालं पाहिजे, कारण आपण डिक्लेरेशन केलंच पाहिजे आपल्या प्रोग्राममध्ये. देन इफ इट इज अ सिंग्युलर टॅग, फॉर एक्झाम्पल इमेज, इट शुड बी सेल्फ इन्क्लोज लाईक दिस. ओके, इन केस तुम्ही एखादा जर सिंग्युलर टॅगचा यूज करत असाल, म्हणजे एम्प्टी टॅग आपण म्हणतो त्यांना, एम्प्टी टॅगचा यूज करत असाल तर ते तुम्ही सेल्फ इन्क्लोज केले पाहिजेत. आणि आपण एखादा टॅग आहे, इन केस आता इमेज टॅग कसा आहे, सिंग्युलर टॅग आहे. ओके, ह्याचं क्लोजिंग नसतं, पण इथे आपल्याला काय करायचं, सेल्फ इन्क्लोज करायचे. सो सेल्फ इन्क्लोज आपण कसं करतो, असं. ओके, याचे स्लॅश आहे तुम्हाला ॲट दी एंडला द्यायचं. देन ऑर्डर ऑफ टॅग शुड बी प्रॉपर. मोस्ट ऑफ द टाईम रिसेंटली ओपन टॅग विल बी क्लोज्ड फर्स्ट. म्हणजेच काय, तुमची जी ऑर्डर आहे, तुमचे जे टॅग्स आहे, तुम्ही कोणते टॅग्स तुम्ही यूज करते त्याची जी ऑर्डरिंग आहे ते सिक्वेन्सनी असलं पाहिजे. की असं नाही होणार की तुम्ही फर्स्ट H1 घेतलं आहे की H1 तुम्ही ओपन केला असेल की तुम्ही P टॅग क्लोज करताय, P टॅग ओपन केला असेल की तुम्ही B टॅग क्लोज करताय. हे असं नाही चालणार. तुमचा जो सिक्वेन्स आहे टॅग्सचा तो प्रॉपर असला पाहिजे, सिस्टमॅटिकली असला पाहिजे. ओके, H1 जर ओपन केला असेल H1च फर्स्ट क्लोज होणार आहे. पॅराग्राफ टॅग जर तुम्ही ओपन केला असेल, पॅराग्राफ टॅग क्लोज होऊनच तुमचं बॉडी टॅग क्लोज होणार आहे. असा सिक्वेन्स फॉलो झाला पाहिजे. देन इट इज रेकमेंड टू यूज. आता बघा त्यांनी काय सांगितलं आहे, काय यूज करायचंच आहे आपल्याला. फर्स्ट इज टायटल. सो टायटल इज द फर्स्ट थिंग. टायटल काय आहे, टायटल इज द फर्स्ट थिंग दॅट युजर नोटीस इन सर्च इंजिन रिझल्ट वाईल युझिंग गुगल फॉर सर्चिंग. ओके, टायटल एक अशी गोष्ट आहे आपल्या वेबपेजवरची, आपल्या कोडिंगमधली, की ती पहिली काय होते तर हायलाईट होते ती. ओके, सो कंटेंट शुड बी अप टू 60 कॅरेक्टर्स, स्पेसेस इन्क्लुडेड. बघा आता फिलिंग द ब्लँकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपले टायटल आहे, ओके, टायटलचं कंटेंट जे आहे ते किती असलं पाहिजे, अप टू 60 कॅरेक्टर्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे MCQसाठी किंवा MCQसाठी इथे क्वेश्चन येऊ शकतं, ह्याच्यावरती इम्पॉर्टंट आहे, ते हायलाईट करून ठेवा. देन मेटा डिस्क्रिप्शन. ओके, आता मेटा टॅग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन अबाउट, ॲडिशनल डिस्क्रिप्शन अबाउट द वेब पेज. सो while creating a web page, meta description should be used to boost your on page SEO. Okay, on page काय आहे, it is concerned with the data that is displayed on the web page, right? So meta description should be between 70 to 160. आता इथे बघा मेटा डिस्क्रिप्शन काय आहे, किती कॅरेक्टर्स पर्यंत असला पाहिजे, 70 to 160. इम्पॉर्टंट आहे, MCQसाठी हा क्वेश्चन असतोच मेटा टॅगवरती. मेटा डिस्क्रिप्शन शुड बी बिटवीन डॅश, आन्सर विल बी 70 to 160. इम्पॉर्टंट आहे खूप. देन हेडिंग टॅग्स. ओके, आता बघा हेडिंग टॅग्स काय आहेत. द पेज शुड इन्क्लूड प्रॉपर हेडिंग टॅग्स फ्रॉम H1 to H6 वेन एव्हर रिक्वायर्ड. म्हणजेच काय, इन केस तुम्ही हेडिंग टॅग्सचा यूज करत असाल तर तुम्ही ते प्रॉपर हेडिंग टॅग्सचा यूज केला पाहिजे. टोटल हेडिंग टॅग्स किती आहेत, टोटल देर आर 6 हेडिंग टॅग्स, राईट. H1 to H6. H1 जो आहे आपला लार्जेस्ट हेडिंग टॅग आहे आणि H6 जो आहे आपला तो स्मॉलेस्ट हेडिंग टॅग आहे. पण तुम्ही हेडिंग जर यूज करत असाल तिथे तुम्ही H9 H10चा यूज नाही करू शकत, कारण की कसं आहे, प्री डिफाईन हेडिंग टॅग्स आहेत ते किती आहे, टोटल 6च आहे. मग तिथे मी H15 घेतलं, H16 घेतलं तर नाही चालणार. सो देन इमेज टॅग विथ alt ॲट्रिब्यूट. ओके, सो इमेज टॅग आहे, इमेज टॅग सगळ्यांनाच माहिती आहे. इमेज टॅग इज यूज टू इन्सर्ट इमेजेस ऑन द वेब पेज अँड विथ दॅट वी कॅन यूज द alt ॲट्रिब्यूट ऑल्सो. आता alt ॲट्रिब्यूट काय आहे, तुम्ही ऑप्टिमायझेशन करताना वेबसाईटचं, ओके, हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बघितल्या जातात. सो द alt ॲट्रिब्यूट गिव्ह information about the image. So
when if the image does not download, it can make the viewers understand the image related information. आता alt ॲट्रिब्यूट आहे, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं आहे. alt म्हणजेच काय, अल्टरनेट टेक्स्ट. ओके, इन केस तुम्ही एखाद्या वेब पेजवरती एखादी इमेज इन्सर्ट केली असेल आणि ती जर डाउनलोडच झाली नसेल, काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, ती सपोर्ट केलं नसेल, त्या इमेजने सपोर्टेबल नसेल, सो होतं काय, हे जे इथे दिसतं आहे, ती जी आपली इमेज आहे ती डिस्प्ले होत नाही. ओके, सपोज ही इमेज आहे, इन केस इथे कन्सिडर करा माझी इमेज आहे, हे वेब पेज आहे, इथे मी एक इमेज घेतलेली पण ती आता सपोर्टेबल नाही आहे ते. ओके, किंवा ते डिस्प्लेच होत नाही. मग होणार काय, जे मी अल्टमध्ये अल्टरनेट टेक्स्ट जे मी दिलेलं आहे, आता अल्टरनेट टेक्स्ट म्हणजेच काय, ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट आर इमेज. तुमच्या इमेजबद्दल काहीतरी ॲडिशनल माहिती आपण alt ॲट्रिब्यूट थ्रू काय करू शकतो, तर इन्सर्ट करू शकतो. ओके, सपोज आता इथे एखादी इमेज आहे, इमेज ऑफ फ्लावर, सो मी तिथे अल्टरनेट टेक्स्टमध्ये एक स्टेटमेंट पास केलं, इमेज ऑफ फ्लावर्स. ओके, माझी इमेज इथे डिस्प्ले होत नाही आहे, मग मला इथे काय दिसणार आहे, जे व्ह्युअर्स आहेत, जे व्हिजिटर्स असतील, त्यांनी जर व्हिजिट केलं, त्यांना इथे इमेज डिस्प्ले होत नाही आहे, त्यांना ते एक अल्टरनेट टेक्स्ट दिसेल, माझ्या इमेजबद्दल एक ॲडिशनल माहिती दिसेल. मग त्याच्यावरून काय होईल, की इंटिमेट येतं की ती एक्झॅक्ट इमेज जी आहे ती कशाची इमेज होती. ओके, ती कोणती इमेज असेल. हां, मग हे मला रीड आउट केल्यानंतर माझ्या लक्षात येते की इथे इमेज जी असणार आहे ती फ्लावरची इमेज असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, तेच काय आहे तर रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या इमेजबद्दलचं. ओके, आणि ते जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही alt ॲट्रिब्यूटचा यूज करू शकता. ओके, क्लिअर आहे. इथे जर तुम्ही बघितलं, इथे ऑप्टिमाइज वेब पेजेसचं बघा, पेज ऑप्टिमायझेशनचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. काय नाही, बेसिक आहे. आता इथे काहीच त्याच्यामध्ये चेंज नाही. बघा, ऑर्डर ऑफ टॅग्स ती प्रॉपर असली पाहिजे, टायटल दिलेला आहे, देन H1 आहे, H1 ओपन केला तर इथे H1 क्लोज आहे, देन P टॅग इथे ओपन केलेला आहे. ओके, देन P टॅग ओपन केलेला आहे. पॅरेग्राफमध्ये त्यांनी अजून एक पॅरेग्राफ ॲड केलेला आहे बाय युझिंग द बोल्ड टॅग, देन बोल्ड टॅग क्लोज फर्स्ट, देन इथे पॅरेग्राफ कंप्लीट केलेला आहे आणि काय असतील ते फायनल टॅग्स कंप्लीट केलेले आहेत. ओके, आता जे SEOमध्ये हे जे प्रोग्रामिंग तुम्हाला प्रोग्राम्स दिलेले आहेत ॲज अ एक्झाम्पल, ते फक्त एक समजण्यासाठी आहे, अंडरस्टँडिंगसाठी आहे. ते जर आपलं आणि एक्झाममध्ये ह्याचं काही एक संबंध नाही आहे. असे एक्झाममध्ये क्वेश्चन किंवा प्रोग्राम असे येत नाहीत. ओके, थेरी बेस्ड चॅप्टर आहे, मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे. सो प्रोग्राम रिलेटेड हे जे आहे हे तुम्ही नाही, ह्याचं काही स्टडी करायचं नाही आहे, ते फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज SEO कीवर्ड्स. नाव कीवर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, कीवर्डमध्ये बघा, इथे फिलिंग द ब्लँकसाठी MCQसाठी कीवर्ड्सवरती क्वेश्चन असतोच एक्झाममध्ये बघा. SEO कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस रिलेटेड टू द डेव्हलप वेबसाईट कंटेंट. ओके, आता बघा इथे फिलिंग द ब्लँक्स, पहिल्याच लाईनमध्ये जी फर्स्ट 2 लाईन आहे तिथे फिलिंग द ब्लँक्सचा क्वेश्चन क्रिएट होतो आहे. हा जो क्वेश्चन आहे फिलिंग द ब्लँकसाठी असतोच ह्या चॅप्टरमधून, लक्षात ठेवा. SEO ओके डॅश कीवर्ड्स आर द इम्पॉर्टंट वर्ड्स अँड फ्रेजेस रिलेटेड टू डेव्हलप वेबसाईट कंटेंट. आन्सर विल बी SEO आन्सर आहे. ओके, आता SEO कीवर्ड्स म्हणजेच काय, इन केस ज्यावेळी आपण आपली वेबसाईट डेव्हलप करत असतो. ओके, वेबसाईट डेव्हलप करताना तुम्ही कोणते कीवर्ड्सचा यूज करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. ते खूप मॅटर करतं की कोणते कीवर्ड्स आपण यूज करतो आपण आपल्या वेबसाईटमध्ये. आता कीवर्ड्स म्हणजेच काय, कीवर्ड्स म्हणजे असे वर्ड्स किंवा फ्रेजेस असतात की तुमच्या वेबसाईटच्या कंटेंटशी ते रिलेटेड असले पाहिजेत. ओके, असं नाही की एखादी वेबसाईट वेगळी आहे मग त्याच्यावरचे कीवर्ड्स तुम्ही वेगळेच यूज केलेले आहे, तर असं नाही चालत. आता सपोज एखादी माझी वेबसाईट आहे, ओके, कोडिंग असं नावाने एखादी माझी वेबसाईट आहे. आता त्याच्यामध्ये जे कीवर्ड्स जे मी यूज केलेले आहेत ते काही पण मला यूज करून चालणार नाहीत ना. तर मी त्याच्यामध्ये काहीतरी कोडिंगच्या ह्याच्यामध्ये मी काहीतरी कीवर्ड्स, सपोज मार्केटिंग असेल किंवा काहीतरी वेगळं असेल, असे काहीतरी मी कीवर्ड्स काही पण त्याच्यामध्ये यूज केले किंवा त्याच्यामध्ये ॲड केले मी, तर ते त्याच्याशी रिलेट करतात का. कोडिंग आणि मार्केटिंगचा काही संबंध आहे का, काहीच संबंध नाही आहे ना त्याच्यामध्ये. म्हणजे ते कीवर्ड्स कसे झाले ते टोटली रॉंग आहेत, मग तसं चालत नाही. मग वेबसाईटमध्ये जर तुम्ही कीवर्ड्सचा यूज करत असाल तर ते प्रॉपर कीवर्ड्स असले पाहिजेत. ओके, आणि ते आपल्याला काय करतं तर ऑप्टिमायझेशनसाठी कीवर्ड्स खूप हेल्पफुल आहेत. तुम्ही जर प्रॉपर कीवर्ड्सचा जर यूज केला असेल, तुम्ही तुमच्या वेबसाईट डेव्हलप करत असाल आणि तुम्ही प्रॉपर कीवर्ड्सचा यूज केला असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला एक प्लस पॉईंट काय असणार आहे की तुमचं जे वेबसाईटचं जे रँकिंग आहे ते कुठे ना कुठेतरी ते हाय व्हायचे चान्सेस खूप असतात. ओके, कारण की तुम्ही कीवर्ड्सचा यूज केलेला असतो. देन
काय सांगितले बघा, लिस्ट ऑफ कीवर्ड्स नीड टू बी केअरफुली चूजन टू ऑप्टिमाइज द सर्च. ओके, म्हणजे बघा केअरफुली तुम्हाला चूज करायचे आहेत, कोणते जे कीवर्ड्स आहेत ते रिलेटेड असले पाहिजेत. कीवर्ड रिसर्च अँड अनालिसिस इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं जे कीवर्ड्स जे आहेत, कीवर्ड रिसर्च अँड अनालिसिस इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. इम्पॉर्टंट पार्ट आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये, खूप हेल्पफुल आहे. तुम्ही प्रॉपर कीवर्डचा यूज केला असेल तर आपलं जे रँकिंग आहे ते कुठे ना कुठे तरी इन्क्रीज व्हायचे चान्सेस आहेत ते जास्त असतात. ओके, सो त्याच्यामध्ये पण बघा, फॉर सर्च इंजिन मार्केटिंग वन कॅन पे फॉर सर्टन कीवर्ड्स. ओके, म्हणजेच काय, आपण जे कीवर्ड्सचा जो यूज करतो, तुम्हाला जर तुमच्या वेबसाईटचं रँकिंग हाय करायचं असेल तर त्याच्यामध्ये ना आपण पे करून पण कीवर्ड्स घेऊ शकतो. ओके, तिथे पण एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासाठी. देर आर व्हेरियस ऑनलाईन कीवर्ड प्लॅनर टूल्स. ओके, कीवर्ड प्लॅनर टूल्स पण अवेलेबल आहेत. तुम्हाला जर लक्षात येत नसेल की कोणते कीवर्डचा यूज करू मी आता, कोणत्या कीवर्डचा यूज केला पाहिजे, तर ते समजतच नसेल किंवा काही कळतच नसेल, तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही हे जे कीवर्ड प्लॅनर टूल्स आहेत, मग ते कोणते आहेत, सच ॲज गुगल ॲडवर्ड्स अँड कीवर्ड प्लॅनर टूल. ओके, हे जे आहेत ते तुम्ही त्याचा यूज करून त्याच्यावरून तुम्ही ते प्रॉपर कीवर्ड आहे ते शॉर्टलिस्ट करू शकता आणि त्याचा तुम्ही यूज करू शकता. ओके, आता बघा इथे MCQसाठी क्वेश्चन येऊ शकतो, टाइप्स ऑफ कीवर्ड प्लॅनर टूल. ओके, कीवर्ड प्लॅनर टूलसाठी तुम्हाला MCQ 2 करेक्टसाठी इथे क्वेश्चन येऊ शकतो इथे. देन द नेक्स्ट पॉईंट इज SEO सोशल बुकमार्किंग. नाव सोशल बुकमार्किंग. ओके, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. सोशल बुकमार्किंग म्हणजेच काय आहे, सी, सोशल बुकमार्किंग इज अ पॉवरफुल टूल इन प्रमोटिंग अ वेबसाईट. सोशल बुकमार्किंग इज अ पॉवरफुल टूल in promoting a website. It is very useful for off page optimization. ओके, बघा ऑफ पेज ऑप्टिमायझेशनसाठी हे खूप युजफुल आहे. ते का सांगितलं आहे, कारण ऑफ पेजमध्ये आपण काय बघितलं, ऑफ पेज इज कन्सर्न विथ वेबसाईट रिलेशनशिप. राईट, वेबसाईटचं रिलेशन कसं आहे ते त्याच्याशी कन्सर्न आहे. आणि सोशल बुकमार्किंग एक्झॅक्ट काय आहे बघा. आता बुकमार्क्स काय असतात हे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती असेल बुकमार्क्स काय असतात. सो बुकमार्क्स आर वेबसाईट लिंक दॅट आर स्टोर्ड फॉर फ्युचर रेफरन्सेस. ओके, दे आर व्हेरी युजफुल स्पेशली वेन वेब पेजेस विथ लॉंग URL आर नॉट इझी टू अंडरस्टँड ऑर नॉट इझी टू, काय म्हणू शकतो आपण, इझी टू रिमेंबर ऑर नॉट इझी टू रिमेंबर. ओके, आपल्या जर लक्षात राहत नसेल, आता बघा बुकमार्क्सचं काय यूज आहे. एखादी वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट केलं, राईट, आता ती वेबसाईट आहे, त्याच्यावरचं कंटेंट आहे, तुम्ही त्याच्याशी सॅटिस्फाय आहात, पण तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट केलेलं आहे, त्याचं जे URL आहे ते खूप मोठं आहे. ओके, किंवा त्याचं जे नेम आहे ते आपल्या लक्षात नाही राहणार नेक्स्ट टाईम. सो त्याच्यासाठी आपण काय करतो, आपण तिथे एक बुकमार्क करून ठेवतो. आता प्रत्येक वेबसाईट्सवरती तुम्ही एक वरती एकदम जे टॉप बारमध्ये बघितलं असेल अगदी इथे असं वरती तुम्हाला एक स्टार दिसतं असं. ओके, त्याच्यावरती आपण क्लिक केलं तर ते येलो कलरमध्ये जनरेट होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, बुकमार्क आहे. ते काय आहे तर ते वेबसाईटचे बुकमार्क आहे. आणि तिथे जर तुम्ही पर्टिक्युलर वेबसाईटवरती जर तुम्ही ते बुकमार्क जर करून ठेवलं इथे, तर ते यूज काय आहे, तुम्ही ते फ्युचर रेफरन्ससाठी ॲज अ फ्युचर रेफरन्स म्हणून तिथे ते त्याचं बुकमार्किंग करून ठेवू शकता. ओके, आता फ्युचरमध्ये तर तुम्हाला माहिती आहे ही जी वेबसाईट आहे त्याचा यूज मला फ्युचरमध्ये होणार आहे, मग मी काय करून ठेवेन, आपण काय करू शकतो, आपण तिथे बुकमार्क करू शकतो ते. ओके, ज्याने की काय होणार आहे, ते कोणत्या कलरमध्ये दिसते, तिथे तुम्हाला येलो कलरमध्ये जनरेट झालेलं दिसतं. ओके, बुकमार्क जे आहे तिथे एक असा छोटा स्टार असतो प्रत्येक वेबसाईटच्या वरती, त्याचं येलो कलरमध्ये स्टार असं येलो कलरमध्ये जनरेट होतं. इन केस एखादी वेबसाईट आहे मी व्हिजिट केलं त्याच्यावरती. ओके, आता मला त्याचा पुन्हा मला व्हिजिट करायचं, मला असं वाटतं की ही वेबसाईट आहे, त्याचे कंटेंट आहे ते काहीतरी मला युजफुल असणार आहे. सो मला फ्युचरमध्ये पण त्याचा यूज होईल मला ती वेबसाईट फ्युचरमध्ये पण. सो मी काय करेन, मी ती जी वेबसाईट आहे त्याचं इथे मी बुकमार्क करून ठेवेन त्याला. ओके, म्हणजे इन केस फ्युचरमध्ये माझ्या लक्षात नाही राहणार ती वेबसाईट कोणती होती, त्याचं काय नाव होतं, मी जर विसरले, सो मी तिथे माझे बुकमार्क चेक करू शकते ना. इथे मी क्लिक केलं तर मला ते कोणतं वेबसाईट आहे मी त्याचं बुकमार्किंग केलेलं, मला त्याचे तिथे नेम्स त्याची ती लिस्ट डिस्प्ले होते, त्यालाच आपण बुकमार्किंग म्हणतो. ओके, इथे बघा काय सांगितलंय, वेब पेजेस विथ द लॉंग URL नॉट इझी टू रिमेंबर. बुकमार्क सर्व्हिसेस अलाव यू टू सेव्ह, ऑर्गनाइज अँड शेअर बुकमार्क्स विथ अदर युजर्स. ओके, जे बुकमार्क्स आहेत ते तुम्ही दुसऱ्या युजर्ससोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ते शेअर करू शकता. आता एखादी वेबसाईट तुम्ही रेफर केली आहे, कोणती वेबसाईट तुम्ही रेफर करताय, ओके, सो तुम्ही ते तुमच्या फ्रेंडला पण सजेस्ट करू शकता की ही वेबसाईट आहे, मग तुम्ही ते बुकमार्क त्याला शेअर करू शकता. देन
External links are the important SEO factors to rank a website higher in the search engine. With social bookmarking, you can quickly create a हाय क्वालिटी बॅकलिंक्स. ओके, आता बुकमार्क्सने आपण काय करू शकतो, एक हाय क्वालिटी बॅकलिंक्ससुद्धा आपण क्रिएट करू शकतो. आता बॅकलिंक्स काय आहे ते आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल बुकमार्क्स म्हणजे काय असतात. सो बुकमार्क्स आर द वेबसाईट लिंक दॅट आर स्टोर फॉर द फ्युचर रेफरन्सेस. ओके, बुकमार्क काय आहेत, इथे बघा फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. फिलिंग द ब्लँकसाठी इथे क्वेश्चन तयार होतो आहे. डॅश आर द वेबसाईट लिंक दॅट स्टोर फॉर फ्युचर रेफरन्सेस. आन्सर विल बी bookmark. Bookmark are the website link that are stored for future reference. बुकमार्क अशा लिंक्स आहेत जे की आपण फ्युचरमध्ये रेफरन्स घेण्यासाठी आपण ते स्टोअर करून ठेवतो. ओके, समजलंय. देन नेक्स्ट पॉईंट इज SEO social media optimization, that is SMO. SMO stands for SEO social media optimization. ओके, SMO फुल फॉर्म काय आहे, फिलिंग द ब्लँकसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. SMO stands for, येस, काय आहे फुल फॉर्म, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. ओके, social media optimization, it deals with enhancing the website ranking using interactive communities like Facebook, Twitter, blogs, forums and so on. बघा, तुम्ही एखादी वेबसाईट तुम्ही डेव्हलप करत असाल तर तुमची जी वेबसाईट आहे ती तुमची सोशल मीडियाशी कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवरती, एखाद्या तरी प्लॅटफॉर्मवरती लिंक असली पाहिजे, तरच तुमचं जे वेबसाईट आहे ते ऑप्टिमाइज केलं जातं. हे एक लक्षात ठेवायचं आहे. तुमची जी वेबसाईट आहे ती लिंक असली पाहिजे कोणत्या तरी एका कम्युनिटी वरती, कोणत्याही सोशल मीडियावरती तुमचे काय असलं पाहिजे, ते लिंक असलं पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. तसं जर लिंक जर असेल तुमचं सोशल मीडियावरती तर तुमचं ऑप्टिमायझेशन ते होतं, ते इझिली होतं आणि ते ऑप्टिमायझेशन सर्च इंजिन थ्रू केलं जातं. ओके, आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं काय सांगितलं, लिंक्स आर क्रिएटेड वेबसाईट, इट बिल्ड्स फॅमिलॅरिटी अँड ट्रस्ट अबाउट द वेबसाईट. ओके, आता तुमचं सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, तुमचं जे वेबसाईट आहे, आता तुम्ही जर ते लिंक केलं असेल सोशल मीडिया थ्रू, मग काय होणार आहे, तुम्ही तिथून तुमचे जे युजर्स फ्रेंड्स असेल ते सुद्धा तुमच्या वेबसाईटवरती काय करू शकता, तर विजिट करू शकतात. तुम्ही ते जास्त काय करू शकता, तर शेअर करू शकता. तुमचं जे वेबसाईट आहे ते आपण शेअर करू शकतो. जास्तीत जास्त युजर्समध्ये आपण एक इंटिमेट देऊ शकतो किंवा जास्तीत जास्त युजर्सपर्यंत आपण ते सांगू शकतो की अशी अशी वेबसाईट आहे, किंवा तुम्ही ते सोशल मीडिया थ्रू जर तुम्ही त्याला लिंक केलं तर तुमचं वेबसाईटचं कंटेंट कुठे ना कुठे तर तुम्ही इथे सुद्धा शेअर करू शकता. म्हणजे तुमचे जे इथले जे युजर्स असणार आहेत, तुमचे जे फ्रेंड्स असणार आहे, ते तुमच्या वेबसाईटवरती व्हिजिट करतील, ज्याने की काय होणार आहे, एक प्लस पॉईंट काय असणार आहे की तुमचं जे रँकिंग आहे वेबसाईटचं ते इन्क्रीज होणार आहे. कारण तिथले युजर्स येणार, मग त्यांचे फ्रेंड्स असतील, इन केस त्यांना त्यांच्या फ्रेंड्समध्ये ते किंवा त्यांच्या ग्रुप्समध्ये ते शेअर केलं तर तुमचं जे वेबसाईटचं जे रँकिंग आहे ते कुठं ना कुठेतरी काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे आणि ते तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे तुमच्या वेबसाईटचं रँकिंग इन्क्रीज करण्यासाठी. सो नेक्स्ट पॉईंट इज SEO backlinks. Now what are backlinks? Backlinks are the links backlinks are links on one website that when clicked take the users to another website. Backlinks are especially valuable for SEO because they contribute to the overall strength and value of the content. They also represent a vote of confidence from one site to another. Okay, आता backlinks काय आहेत, backlinks म्हणजेच काय, backlink म्हणजे एखादी आपल्या वेबसाईटची लिंक, तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये एखादी जर लिंक देत असाल, तुम्ही आता सपोज कन्सिडर करा आपण एखादी वेबसाईट डेव्हलप केली आहे. आता आपली जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये त्याचं रँकिंग कुठेतरी थोडंसं कमी आहे. ओके, आणि सेम कन्सिडर करा की तुमचा एखादा फ्रेंड आहे, त्यांनी पण डेव्हलप केलेली वेबसाईट आहे, त्याच्या वेबसाईटचं रँकिंग एकदम टॉपला, एकदम हाय आहे त्याचं वेबसाईटचं रँकिंग. सो आपण काय करू शकतो, त्याला आपण काय सांगू शकतो, आपली जी वेबसाईट आहे, माझी जी वेबसाईट आहे, त्याचं तुझ्या वेबसाईटमध्ये काय कर, तर त्याचं एक बॅकलिंक दे तिथे. ओके, म्हणजे काय होणार, त्याचे जे युजर्स आहे त्यांना माहिती आहे, त्याचे जे कोण व्हिजिटर्स असतील त्यांना माहिती आहे ही जी वेबसाईट आहे ती एकदम सॅटिस्फाईड आहे याच्यावरचा कंटेंट. मग ते ऑब्व्हियसली काय करणार, त्यांनी जो दिलेला जो रेफरन्स आहे, त्यांनी जो दिलेली जे बॅकलिंक आहे त्या लिंकवरती जे त्यांनी क्लिक केल्यानंतर ते ऑटोमॅटिक कुठं व्हिजिट होणार आहे, ते डायरेक्ट इंटरॅक्ट होणार आहे, ते आपल्या वेबसाईटवरती येणार आहेत. म्हणजेच त्यांना एक तो ट्रस्ट आहे त्याच्यावरती की ह्याची जी वेबसाईट आहे ही एकदम सॅटिस्फाईड आहे, आम्ही एकदम सॅटिस्फाईड आहोत ह्याच्या कंटेंटशी, ह्याचं कंटेंट आहे ते अगदी ॲप्रोप्रिएट आहे, रिलेव्हंट आहे, अगदी व्यवस्थित आहे. मग ते
कसं ना कसं तरी ते त्या वेबसाईटवरती काय करणार, ते व्हिजिट करणारच, कारण त्यांना तो एक ट्रस्ट आहे. पण त्यांनी तिथे त्या बॅकलिंकवरती क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट कुठे इंटरॅक्ट होणार आहे, ते आपल्या वेबसाईटवरती इंटरॅक्ट होणार आहात. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट आर द बॅकलिंक्स. सो इन शॉर्ट बॅकलिंक्स आर backlinks to your website are a signal to search engine that other are interested to know about the content from your website. ओके, म्हणजे आपण आपल्या वेबसाईटवरून दुसऱ्यांची वेबसाईटचे पण काय करू शकतो, तर बॅकलिंक्स देऊ शकतो. आता इथे बघा, इथे पण हे फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन एक आहे. डॅश आर द लिंक्स ऑन वन वेबसाईट दॅट वेन क्लिक टेक द युजर्स टू अनदर वेबसाईट. ओके, आता बघा इथे आन्सर काय असणार आहे, बॅकलिंक्स. सो बॅकलिंक्स आर द लिंक्स ऑन वन वेबसाईट दॅट वेन क्लिक टेक द युजर ऑन अनदर वेबसाईट. काय सांगितलं मी बघा, बॅकलिंक्स काय असतात. आता सपोज इथे एखादं लिंक दिलेलं आहे, राईट. हे कसं तुम्हाला ब्लू कलरमध्ये एखादं लिंक दिसते, सपोज कन्सिडर करा की मी इथे एक लिंक दिलं, काहीतरी इथे लिंक दिलेलं आहे. सो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ते कुठं इंटरॅक्ट होणार आहे, ती जी वेबसाईट आहे त्याच्यावरती इंटरॅक्ट होणार आहे. डायरेक्ट काय येणार, तर त्याला आपण काय म्हणतो, दॅट आर द बॅकलिंक्स. ओके, म्हणजे एक आपण रेफरन्स देतो, राईट. देन सी सम अदर फॅक्टर्स फॉर SEO. आता अजून असे काय आहेत फॅक्टर्स जे आपण फॉलो केले पाहिजेत फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन करण्यासाठी असे कोणते फॅक्टर्स आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत. सो द फर्स्ट इज स्पीड ऑफ द वेबसाईट. ओके, आता बघा इथे आन्सर इन ब्रीफसाठी तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन असतो, एक्सप्लेन द अदर फॅक्टर्स ऑफ फॉर SEO. ओके, तुम्हाला हे तिन्ही पण जे फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. कोणते कोणते आहेत, स्पीड ऑफ द वेबसाईट, देन मोबाईल फ्रेंडली, okay, and creating robot text. So the first factor is speed of the website. So while creating a website, attention is given to the design content as many as possible. Okay, म्हणजे काय होतं, आता स्पीड ऑफ द वेबसाईट म्हणजेच काय. आता बघा, ज्यावेळी एखादा युजर वेबसाईट डेव्हलप करत असेल, त्यांनी सगळं स्वतःचं अटेन्शन जे आहे ना, ते त्या वेबसाईटवरती, त्याच्या डिझायनिंगवरती, त्याच्या स्ट्रक्चरवरती, त्याचे जे लेआउट्स आहेत वेबपेजचे त्याच्यावरती दिलेलं असतं, राईट. त्याचं डिझायनिंग प्रॉपर असलं पाहिजे, किंवा त्याचा ओव्हरलुक आहे तो व्यवस्थित असला पाहिजे, सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे, किंवा ते पेजेस आहेत, ते लिंक आहेत, त्याच्यावरती सगळं डिझायनिंगवरती सगळं लक्ष त्यांनी दिलेलं असतं. पण त्यांनी त्याचं एक डिसएडव्हान्टेज काय होतं, किंवा ड्रॉबॅक काय होतं, की जे तुमचं जे वेबसाईटचं जे स्पीड आहे, वेबसाईटचं जे स्पीड आहे ते व्यवस्थित आहे की नाही, बरोबर. आता एखादी वेबसाईट आहे, सपोज वेबसाईट आहे, असं डिझाईन करत गेलो आपण, तर ती काय झाली, ती खूप लेंथी एक वेबसाईट डेव्हलप झालेली आहे. एखादी वेबसाईटवरती जर तुम्ही व्हिजिट करताय आणि त्याच्यावरती जर क्लिक करताय तुम्ही एखाद्या कंटेंटवरती, तर ते पटकन तिथे ओपन होते की नाही. ओके, ते किती स्पीड घेते त्याच्यासाठी, म्हणजे ते पटकन इमिडिएट बेसिसवरती आपल्याला ते आउटपुट देते की नाही, किंवा काय रिझल्ट आहे, की आपल्याला काय बघायचं आहे, तर काय कंटेंट आपण त्याचा फॉलोअप घेतो आहे, तर त्याचं एक्झॅक्ट आउटपुट आपल्याला येते की नाही, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्या वेबसाईटवरती स्पीड पण मॅटर करते, त्याच्यावरती पण लक्ष देणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. देन मोबाईल फ्रेंडली. आता मोबाईल फ्रेंडली म्हणजेच काय, प्रत्येक वेबसाईट, ओके, तुम्ही जर एखादी वेबसाईट डेव्हलप करताय ती मोबाईल फ्रेंडली असली पाहिजे. म्हणजेच काय, असं नाही आहे ना की प्रत्येकजणच की तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपवरती ती वेबसाईट आहे ती रेफर करायला जातील, असं नसतं. मग प्रत्येक तुमची जी वेबसाईट आहे ती मोबाईल फ्रेंडलीसुद्धा असली पाहिजे, ती मोबाईलमध्ये सुद्धा सपोर्ट झाली पाहिजे. ओके, सपोर्टेबल असली पाहिजे तुमच्या मोबाईलवरती पण. म्हणजेच काय, आता मोबाईलशी सपोर्टेबल असेल, तुम्ही एखादी लिंक आहे, तुमच्या वेबसाईटचं URL आहे, तुम्ही जर ते शेअर करत असेल आणि तुमचे जे एखादा फ्रेंड असेल, एखादा युजर असेल, तो जर त्याच्यावरती व्हिजिट करत असेल आणि तिथे जर ते ओपनच होत नसेल, नॉट सपोर्टेबल फॉर युअर डिव्हाइस असं जर काही येत असेल, मग त्याचा काय उपयोग आहे ना. मग त्यांनी तुमचं रँकिंग हाय नाही होणार. मग त्याच्यासाठी तुमचं मोबाईल फ्रेंडलीसुद्धा असली पाहिजे, मोबाईलला पण ते सपोर्टेबल असलं पाहिजे, ज्याने की तुमचं रँकिंग काय होऊ शकतं, तर एक ॲडव्हान्टेज भेटेल तुम्हाला, तुमचं रँकिंग हाय होऊ शकतं. ओके, तेच सांगितले त्याच्यामध्ये, वेबसाईट मोबाईल फ्रेंडलीनेस हॅज बिकम अ रँकिंग फॅक्टर फॉर गुगल. आजकाल सगळे आपण मोबाईलवरती आपण बघतो, सगळे वेबसाईट वगैरे आपण रेफर करतच असतो, राईट. सो हेन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एन्श्योर दॅट क्रिएटेड वेबसाईट इज मोबाईल फ्रेंडली फॉर मॅक्झिमम एक्सपोजर अँड टू इम्प्रूव्ह द वेबसाईट रँकिंग. ओके, वेबसाईटचं जर तुम्हाला रँकिंग हाय करायचं असेल, तर तुमची जी वेबसाईट आहे ती मोबाईल फ्रेंडली आहे की नाही, तर हे माहिती हे तुम्ही
करणं खूप गरजेचंच आहे. ओके, ते जर नाही केलं तर तुमचा एक ड्रॉबॅक असणार आहे वेबसाईट, तुमचं रँकिंग कुठे ना कुठेतरी कमी होणार आहे. कारण आजकाल प्रत्येक युजर्स, प्रत्येकाकडे फोन आहे, ते लगेच व्हिजिट करतात, पण ते जर सपोर्टेबलच नसेल मग ते काय म्हणते नेक्स्ट टाइम ते कधी ते व्हिजिट करणार नाहीत, राईट. सो next factor is creating robots text. So this file tells search engine which page you want to exclude from indexing. ओके, बघा आता इथे पण हे खूप इम्पॉर्टंट आहे स्टेटमेंट. डॅश फाईल टेल्स, बघा, डॅश फाईल टेल्स सर्च इंजन विच पेज यू वॉन्ट टू एक्सक्लूड फ्रॉम इंडेक्सिंग. म्हणजेच काय, हे फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो. इथे इम्पॉर्टंट आहे खूप, हे करायचंच आहे तुम्ही. क्रिएटिंग रोबोट टेक्स्ट विल बी द आन्सर. Creating robot text. So if you do not want a certain page or image being indexed, then you can restrict that page from being indexed. ओके, आता बघा सर्च इंजिन एक असे एक सॉफ्टवेअर असतं जे की काय करतं, कोणता पेज आहे ते तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत किंवा एखादा पेज असेल तर ते तुम्हाला एक्सक्लूड करायचं असेल तर ते तुम्हाला पुढे डिस्प्ले नसेल करायचं, तर आपण काय करू शकतो, आपण रोबोट टेक्स्ट. ओके, सर्च इंजिन एक असं सॉफ्टवेअर आहे ते की काय चेक करतं, पेजेसचं तुमचं मेटा डिस्क्रिप्शन आणि तुमचं जे टायटल आहे त्याच्यावरती ते काय करतं तर फोकस करतं, ते चेक करायचं काम करतं. इन केस एखादी तुमची वेबसाईट आहे, एखादा पेज तुम्हाला एक्सक्लूड करायचं असेल तर ते सुद्धा आपण काय करू शकतो, एक्सक्लूड करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण ते हाईड करू शकतो. ओके, आणि कोणतं तुम्हाला इंडेक्स करायचं आहे, कोणतं तुम्हाला हायलाईट करायचं आहे तर ते सुद्धा आपण करू शकतो. देन दीज आर द फॅक्टर्स. सो आपण फॅक्टर्स बघितले. किती फॅक्टर्स आहेत टोटल? 3 फॅक्टर्स बघितले आपण, बरोबर. क्रिएटिंग रोबोट टेक्स्ट, देन मोबाईल फ्रेंडली अँड स्पीड ऑफ द वेबसाईट. फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फॅक्टर्सवरती तुम्हाला थेरीवरती क्वेश्चन येऊ शकतो, आन्सर इन ब्रीफवरती क्वेश्चन असतोच तुम्हाला फॅक्टर्सवरती. ओके, इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? आय थिंक आतापर्यंत झालेले पॉईंट तुम्हाला क्लिअर असतील. सो थेरी बेस्ड चॅप्टर आहे, हे सगळे पॉईंट आहे. तुम्ही आता आन्सर इन ब्रीफसाठी इथे क्वेश्चन येऊ शकतात, बॅकलिंक्सवरती क्वेश्चन शॉर्ट नोट येऊ शकतं. देन टाईप्सवरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे, टाइप्स ऑफ SEO वरती डिफरन्ससुद्धा विचारू शकतात, टेक्निक्सवरती, आणि टेक्निक्सवरती इन ब्रीफमध्ये पण क्वेश्चन विचारतात. ओके, सो थेरी बेस्ड आहे टोटली, तुम्हाला थेरॉटिकल बेस्ड स्टडी करायचं आहे आणि ऑब्जेक्टिव्हसाठी पण. थेरीसाठी तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे ते इझिली सॉल्व्ह होणारच आहे. ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज SEO ऑडिट.